नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी आयटी नंतर प्लेसमेंटसाठी काय करावं. बघा, जर तुम्हाला पण प्लेसमेंट पाहिजे बीएससी आयटी नंतर, तर त्यासाठी काय करावे, कोणकोणत्या गोष्टी ज्या फॉलो कराव्या लागतात की ज्याद्वारे तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओमध्ये बघूया की बीएससी आयटी नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची आहे. तर बघा, बीएससी आयटी नंतर प्लेसमेंट जर मिळवायची असेल तर तुम्हाला सुरुवात जी आहे ती आधीच करावी लागेल. जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल किंवा सेकंड इयरमध्ये किंवा थर्ड इयर, तर बघा, जर तुम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला तेव्हापासूनच तयारी सुरू करायची. कमीत कमी सेकंड इयरपासून तरी तयारी तुम्हाला सुरू करायची प्लेसमेंटची. तर त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला करिअर फेअर्स असेल, वर्कशॉप असेल, हे अटेंड करायचे. त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करायची की इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते क्वेश्चन असतात, त्याला आन्सर कसे द्यायचे, याची तयारी तुम्हाला आधीपासूनच सुरू करायची आहे. असं नाही म्हणायचं की थर्ड इयर नंतर बघू प्लेसमेंट, तसं नाही करायचंय. सेकंड इयर पासूनच तुम्हाला तयारीला लागायचं प्लेसमेंटच्या. जी पण ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे असतात त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर बघा, बिल्ड युअर स्किल, जसं की मी म्हटलं तुम्हाला तयारी आधीपासून करायची. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जेवढा घेता येईल तेवढा घ्या. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं चांगलं असेल तुमचं, तेवढं प्लेसमेंटमध्ये चान्सेस असतात तुमचे प्लेस व्हायचे. तर तुम्ही प्रोजेक्ट्स तयार करू शकता त्याच्यासाठी, किंवा इंटर्नशिप करू शकता. इंटर्नशिप पण खूप महत्वाची, किंवा कोर्सेस करू शकता. ऑफलाईन कोर्सेस असतात 2-2, 3-3 महिन्यांचे, ते करू शकता. त्यांना पण जे ते चान्सेस आहेत तुमचे वाढत असतात प्लेसमेंटचे, ते करू शकता तुम्ही. जो तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल तो जेवढा शक्य होईल तेवढा वाढवा. त्यानंतर बघा, प्रॅक्टिस युअर इंटरव्ह्यू स्किल. बघा, मी जसं म्हटलं की तुम्हाला सेकंड इयर पासून इंटरव्ह्यूची तयारी करायची. इंटरव्ह्यू खूप महत्वाचा असतो आयटी सेक्टरमध्ये, की इंटरव्ह्यू वरतीच तुमचं पॅकेज डिपेंड असतं. बघा, जेवढं चांगलं तुम्ही परफॉर्म इंटरव्ह्यू मध्ये कराल तेवढं पॅकेज तुम्हाला जास्ती मिळत असतं. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला याची तयारी चांगली करायची. त्यामध्ये मग कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात, त्याचे आन्सर कसे द्यायचे. बघा, सगळ्यांना जवळपास सेमच क्वेश्चन विचारले जातात. सेमच क्वेश्चन विचारले जातात इंटरव्ह्यू मध्ये. फक्त तुम्ही आन्सर कसे देतात, त्याची उत्तरे कशी देतात, त्याच्यावरती तुमची प्लेसमेंट डिपेंड करत असते. तर तुम्हाला ते आन्सर कसे द्यायचे त्याची तयारी करायची. त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज करू शकता. तर मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला जर कुणी नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांची किंवा फॅमिली मेंबरची जी आहेत मदत घेऊ शकता. त्यांना तुम्ही सांगू शकता की मला क्वेश्चन विचार आणि तुम्ही त्याचे आन्सर द्यायचे. अशा प्रकारे तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही घेऊ शकता. तर याची तयारी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तुमचा जो रिझ्यूम आहे त्याला स्ट्रॉंग करायचा आहे आणि पोर्टफोलिओ तयार करायचा. पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुम्ही तुमची एखादी वेबसाईट वगैरे तयार करू शकता की जिथे तुमचं स्किल आहे किंवा जे तुमचे प्रोजेक्ट्स आहे किंवा अचिव्हमेंट्स आहे, तर हे तुम्ही तिथे शोकेस करू शकता, म्हणजे दाखवू शकता. अशी वेबसाईट तुम्हाला तयार करायची. जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जाता, तुम्ही तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो त्यांना दाखवू शकता, की ते बघू शकतील की तुम्ही कोणकोणते स्किल आहे, प्रोजेक्ट्स केलेले आहे. तर त्याचा जे तिचे चान्सेस आहे तुमचे वाढते प्लेसमेंट मिळवायचे. आणि एवढं करून जरी नाही झालं तर तुम्ही सगळ्यात सोपा मार्ग आहे की तुम्ही काय करायचं, सर्टिफिकेट कोर्स करायचा आहे. 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स असतो. तुमच्या जवळच्या सिटीमध्ये जायचं आहे. 6 महिने तुम्हाला जे आवडेल त्यामध्ये करायचं आहे. जसं की फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटी असेल, एआय मध्ये असेल, मशीन लर्निंग मध्ये, जो तुम्हाला आवडेल त्यामध्ये 6 महिन्यांचा कोर्स निवडायचा आहे. ते क्लासेसवाले काय करतील, 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग देतील आणि 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये बसवतील. जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये चांगलं परफॉर्म केलं तर ती कंपनी तुम्हाला तिथे सिलेक्ट करेल आणि तुम्हाला जॉब मिळून जाईल. तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही माहिती हवी असेल, कमेंट मध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.